नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजले बघा सकाळची 7 आणि आज जाणारे सोनू शाळेमध्ये. तर सोनूच्या डब्याला काय काय केलं दाखवते. आणि 7 वाजता असं छान ऊन पडलेलं आहे बघा कवळ दारामध्ये. आणि आमचा चालू आहे स्वयंपाक. इकडं सोनू चहा घेतोय. या चहा घ्यायला तर सोनू सगळ्या आत्यांना म्हणतो या चहा घ्यायला. तर सगळ्यांनी या चहा घ्यायला. आत्ताच आईने चहा घेतली वाटतं. इकडं माझी चहा आहे, इकडं दूध तापायला ठेवलेलं आहे आणि सोनूला केली आम्ही मटकी. तर इकडं चालू आहे त्याचा डब्बा भरणं. कितवा दिवस आहे शाळेचा आज? 5वा. तर 5 दिवसापासून सोनू शाळेत जातोय बघा. पण आपण सकाळचे डेली ब्लॉग काढलेच नाही, त्याच्यामुळं दाखवता नाही आलं. तर त्याचे वह्या पुस्तक वगैरे सगळं दाखवणार आहे आज या ब्लॉगमध्ये. मी आणली, तू आहे ना? हा. तर चला. तर आता वाजले बघा सकाळची 10 ताई आणि आत्ताच आवरला आमचा स्वयंपाक. आज आमच्याकडे पाहुणे आलेले. कोण आलेले सांगते समोर व्हिडिओमध्ये. आणि त्यांच्यासाठी आम्ही खास काय मेनू केलेला आहे ते पण दाखवतो. तर आज तू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणा. आपली समूह पण छान ब्लॉग बनवायला लागली बघा. आता मी कधीतरी तुम्हाला तिचा ब्लॉग दाखवन. छान मोबाईल घेते आणि मस्त बोलती. आणि आता मी बोलते तर माझ्या तोंडाकडे बघा कशी बघते. तिला खूप आवडतं ब्लॉग बनवायला. किडीबिडी मोबाईल घेऊन बोलते ती. पण काय करू, माझ्याकडे एकच मोबाईल आहे. माझ्याकडं शूटिंग काढायलाच काही राहत नाही जेव्हा ती माझा मोबाईल घेऊन ब्लॉग बनवती. पण कधीतरी दाखवन तुम्हाला मी ती किती सुंदर ब्लॉग बनवती. तर चला जेवायला. आणि आपल्या समोर आंबे पण खूप आवडतात बघा ताई. हो ना पिलू? हो ना? हो हो ना बेटा. लय छान बोलती, इतकी हुशार झाली ती आता. है ना पिल्लू? हो ना? चला चला चला. तर चला जेवायला. श्री स्वामी समर्थ सगळ्या ताईंना. तर आत्ता सोनू आपला पूजा करून गेला बघा शाळेमध्ये. तर आज आम्ही केलेला आहे आमरसाचा स्वयंपाक. तर माझ्या घरी आलेली माझी मावस सासू, त्याच्यामुळं कुरडया, पापड, आमरस असं त्यांना भजे वगैरे स्वयंपाक केलेला आहे. सोबत तोंडी लावायला कांद्याची चटणी पण केलेली बघा. तर कांद्याची चटणी त्या काही खात नाही, ते आम्हीच खाणार आहे. तर सगळ्यांचे ताटं वगैरे मी वाढून घेणार आहे. आणि सगळ्यात अगोदर महाराजांना नैवेद्य ठेवणारे, नंतर आम्ही जेवायला बसणारे. तर आई किती सुंदर गाणं म्हणता बघा. गाणं नाही, त्या मंत्र म्हणणारे बघा. सॉरी. काढून रांगोळी केशरी भरून उतक जारी समाया लावल्या चौफेरी कृष्ण जेवा दही भात यशोद्याचा हात रत्न जडी तामट पात सोनी याचे ताट वाढीतील लेट साखर आणली रायपोरी वाशंदी केशरी शिखरणाच्या वाट्या भरी कृष्ण जेवा दही भात यशोदेचा हात साखर आणली बहुपुरी भाजी कोथिंबिरी भजेवरण मुगदाळी भात आगरसाळी कृष्ण जेवा दही भात यशोदेचा हात रस ताटवाडी ती सरस पकवान इस आंबियाचा रस कडी ताकाची सरस वड्या पापड कुरडाया आणि शेवया कृष्ण जेवा हो दही भातन यशोदीचा हात गोपाल कृष्ण भगवान की जय. तर त्यांचे मंत्र वगैरे म्हणणं झाले बघा. नंतर मी महाराजांना आता हा नैवेद्य ठेवणार आहे. आणि आई आणि आत्या जेवायला बसन. तर मी महाराजांना खाली नैवेद्य ठेवला. त्यांच्यासमोर काही ठेवता आला नाही, जागा नसल्यामुळं साईडला ठेवलेले बघा ताट. तर आता तेच ताट मी घेणार आहे. तर सगळ्या ताईंना या जेवायला परत एकदा. तर समोर बघा ताटाकडं कशी बघतीये. छान अशी कुरड्या पापड खाल्ल्या बघा तिने. आता काय मी ती त्रास होतं का नाही, पण मग खाऊ घातली आईने तिला. आई म्हणे काही नाही होत. तर मग आई आणि आता इकडे जेवायला बसल्या होत्या आणि मी लगेच जेवायला बसणार होते. दुपारच्या वेळेस समूचं गंध पावडर करून घेतलं आणि दुपारी तिला छान अशी एक केळी खाऊ घातली. डॉक्टर म्हणे की केळी खाऊ घाला म्हणून. आणि तिला बी इतकी केळी आवडती बघा ताई. तिला अशा हाताने केळी खाऊ घालायची गरज नाही. समोर धरले की छान 4 दातांनी कटक कटक तोडून खाती. तर मस्त तिला एक केळी वगैरे खाऊ घातली. त्याच्यानंतर ती छान अशी तिचीच खेळायला लागली बघा. तिची जेव्हा खेळते ना, पोट भरल्याच्यानंतर तिचेच सामान फेकते, तिचंच जमा करते बघा. तिचा बिलकुल ताण राहिलेला नाही आता मला. पहिलं खूप रडत होती पण आता शांत झाली. तर फळं वगैरे मी आता छान चालू केली तिला. आणखी तिला काय खाऊ घालू मला कमेंटमध्ये सांगा ताई. तसं मी नक्की करून बघन आणि तिला खाऊ घालण्याचा प्रयत्न करेन. तर चला.
सोनू आणि आरू सोबतच शाळेत गेले बघा एकाच दिवशी. आणि ही आरुषी आहे माझी पुतणीची मुलगी, म्हणजे माझी पण नात लागते बघा. तर बघा आरू आणि आरुषी या दोघीजणी मस्त शाळेत चालल्या आणि माझी जाऊबाई त्यांना सोडायला चाललेली बघा. तर मस्त आहे, मुलांची शाळा चालू झाल्यावर सकाळी पण लवकर लवकर आवरतं आणि त्यांना फ्रेश वाटतं, आपल्याला पण फ्रेश वाटतं. मस्त आता दोघं भाऊ बहीण 3 वाजता येतात घरी. तर आता बघा मस्त दोघीजणी हात धरण आणि लुटू लुटू जाईन. त्यांना तिथं ॲटो येणार आहे, मग त्या ॲटोने त्या भोकरदनला स्कूलमध्ये जाणार आहे बघा. पुढं जाऊन छान मला बाय करत होत्या, म्हटलं बाय आरू. तर आता वाजले संध्याकाळचे 5 ताई आणि सोनू 3:30 वाजता शाळेतून आला आणि लगेच अभ्यासाला बसलेला होता, त्याच्यामुळे त्याचा काही व्हिडिओ मला घेता नाही आला. म्हटलं ताईला आज त्याचे पुस्तकं दाखवू, तो कितवीत गेला, त्याला मागच्या वर्षी किती टक्के पडले, यावर्षी कसा अभ्यास करणार आहे, हे सगळं आपण आज व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर चला त्याचे पुस्तक बघायला. तर कितवीला गेला सोनू तू? 9वीला. मागच्या वर्षी कितवीला होता? 8वीला. तर सोनू 8वीतून 9वीत गेला बघा ताई. आणि त्याला किती टक्के पडले? 88% पडले. आणि आमची अपेक्षा होती की 95-90च्या वरती पाड. 95पर्यंत ते काही पडले नाही. आणि त्यांनी ठरवलं यावर्षी की मी आज कसून अभ्यास करणार आहे 9वीमध्ये आणि तुम्हाला 95% पाडून दाखवणार आहे की नाही. तर जसं पण 5 दिवस झाले बघा त्याच्या शाळेला, तेव्हापासून तो छान असा अभ्यास करतो. त्याचा व्यवस्थित रुटीन केलेलं आहे त्यांनी. सकाळी उठल्यापासून 5:30 ते 6च्या दरम्यान तो उठतो, तेव्हापासून त्याचं सगळं त्यांनी टाईम टेबल बनवलेलं आहे, त्याच्या अनुसार चालू राहत आहे ना. तर तुम्हाला त्याचे पुस्तकं दाखवणार आहे बघा. तर 9वीचे त्याचे पुस्तकं आहे. आणि तू कोणत्या पॅटर्नला आहे? पॅटर्नला नाही, फक्त CBSEला. हो का? तर CBSE बोर्डला. हां, तर सोनू आहे आमचा CBSE बोर्डला. मला पण त्याच्यातलं एवढं येत नाही बरं का ताई. तर चला आपण बघू त्याचे CBSEचे पुस्तक. तर सगळ्यात अगोदर सुरुवात करू. गंगा काय आहे? यावेळेस आम्हाला NCERTचे पुस्तक आहे, म्हणजे पूर्ण भारतामध्ये सगळ्या शाळेला, म्हणजे जे बी CBSE मध्ये त्याला एकच पुस्तक आहे. अच्छा अच्छा. म्हणजे पहिले कसं राहत होतं, वेगळ्या वेगळ्या कंपनीचं, तर या स्कूलला वेगळ्या कंपनीचं पुस्तक राहत होतं, त्या स्कूलला वेगळं राहत होतं. पण आता हे सगळ्याला एकच पुस्तक आहे NCERTच्या याच्यामध्ये. आता CBSEचे जेवढे पण महाराष्ट्रामध्ये मुलं आहे पूर्ण देशामध्ये, तर सगळ्यांना पुस्तक राहील. हिंदीला हेच राहील, मॅथला हेच राहील. अच्छा अच्छा. म्हणजे आता कुठून पण मी म्हणजे ट्युशन असलं सगळ्याला एकच राहील. पहिले काय राहत होतं यांना, म्हणजे आपण कुठं म्हणजे युट्यूबवरती बघितलं तर वेगळं वेगळं राहत होतं. आता सोपं राहील, म्हणजे सगळीकडे एकच क्वेश्चन, एकच बुक्स राहील म्हणून. तर सगळ्यात ताई सांगा त्याला की छान अभ्यास कर म्हणून. तसं तो करतोय बघा ताई. पण चला आता त्याची पुस्तक बघून घेऊ, नाहीतर तो म्हणाल मम्मी लगेच चालू केला अभ्यास करा अभ्यास करा. अगोदर ही हिंदीची बुक आहे, गंगा नाव आहे हिचं. तर NCERTने बनवलेली. अच्छा. तर किती शिकवणं झाले धडे तुमचे त्याच्यातले? पहिलंच चालू आहे ना, आज 5च दिवस झाले. तर पहिलंच होत आलं, आता उद्यापासून दुसरं चालू होईल. तो पहिला कोणता धडा आहे त्याच्यामध्ये? पहिला 2 बैलों की कथा. बघू. कळालं का 2 बैलों की कथा? त्यातले तुला काही? हो ना, त्याच्यामध्ये म्हणजे मित्रता ते दाखवलेली होती बैलाची आणि शेतकऱ्याची. अच्छा अच्छा. तर हे बघा ताई, बरोबर सांगितलं त्यांनी, 2 बैलों की कथा. ठीक आहे, चालेल. दुसरा? याच्यानंतर आहे मॅथचं. मी याच्यात काही जास्त बोलत नाही बाई ताई, मला काही इंग्लिश येत नाही. मॅथमध्ये पण खूप सारे वेगळे वेगळे नवीन नवीन चॅप्टर्स आहे, ज्यावर्षी शिकवणार आहे आम्हाला. पुस्तक व्यवस्थित वापरायचं बाळा, व्यवस्थित फाटत नाही, मग हळू पान उघडायचं है ना. तिसरं कोणतं आहे? तिसरं आहे इंग्लिशचं. अच्छा. तर ही प्रॅक्टिकल बुक्स आहे बघ, सायन्सची आणि मॅथची. अच्छा. हां, तर आम्हाला जे शिकवताना त्याचे क्वेश्चन त्याच्यामध्ये असतात, आम्ही ते सॉल्व्ह करू शकतो. बरं बरं, ठीक आहे, चालेल. अजूक? आणि हे कौशल विकास नावाचं नवीन सब्जेक्ट आलेले बघा आम्हाला, म्हणजे पहिल्यांदा आम्हाला दिलेलं आहे. याच्यामध्ये आपलं भौतिक ज्ञान, म्हणजे आजूबाजूला काय घडतं, शेतीविषयी, म्हणजे प्रत्येक गोष्टीतल्या आपल्याला माहिती देतं. याच्यामध्ये याचे एक्झाम्स नाही राहणार, पण फक्त ज्ञान मिळो म्हणून हे सब्जेक्ट आहे आम्हाला. अच्छा. म्हणजे याच्यामध्ये बघा काय काय दिलेलं आहे. याच्यामध्ये चॅप्टर्स आहे बघा, ॲग्रिकल्चरचं वेगळे वेगळे चॅप्टर्स आहे एकदम. चला पुढचं. हे कम्प्युटरचं पुस्तक आहे, म्हणजे मेन सब्जेक्ट सोडून, म्हणजे इंग्लिश, मॅथ, हिंदी, मराठी, सायन्स, त्याच्यापैकी सगळ्यात मोठं पुस्तक आहे बघा आम्हाला कम्प्युटरचं. एवढं कसं काय मोठं आहे? काय माहिती एवढं कसं काय मोठं आहे, पण खूप सारं म्हणजे नवीन नवीन आहे यावर्षी आम्हाला.
तर चांगला अभ्यास करा बाळा मग. आणि ही ग्रामरची, हिंदी ग्रामरची, व्याकरण व्याकरणची संबोध. आहे. आणि ही आहे सायन्सची. अच्छा, तर यावेळेस आम्हाला सायन्स मध्ये वेगळे वेगळे पार्ट झालेले आहे. म्हणजे? फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. अच्छा, म्हणजे आज भूगोल नागरिकशास्त्र असं का? नाही, मग हे सायन्स SST आहे, हे सायन्स आहे. SST म्हणजे त्याच्यामध्ये इतिहास असतो. हा हे सायन्स म्हणजे विज्ञान. हा बरोबर बरोबर बरोबर. SSTचं आणि मराठीचं पुस्तक आमचं अजून आलेलं नाहीये. हा हा हा. इतके आलेले ते वेगळे आहे. ते SST मधले प्रकार आहे. ते एकच आहे का? हा, ते वेगळे असतात. ते पुस्तक अजून आलेलं नाही आम्हाला. हे सायन्स आहे, याच्यामध्ये 3 प्रकार आहे, बरं. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. अच्छा, तर याच्यामध्ये जर तू चांगला अभ्यास केला तर डॉक्टर बनू शकतो, हा. आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर. हा, तर मग आता याचा चांगला अभ्यास कर. आमचा सोनू सगळ्या याच्यामध्ये चांगले मार्क पाडतो, थोडा गणितामध्ये जातो बघा. तर असे छान हे त्याच्या बघा. बुक आहे. ते बुक्स आणि हे माझा दिवाळीचा होमवर्क. म्हणजे काही दिलेला आहे, काही बाकी आहे. म्हणजे काही मुलं सबमिट करायचं बाकी असला की सर म्हणे एकदाच करू म्हणे, तर मग मी करून ठेवलेले आहे बघा. हा झालेला आहे बघा, साईन करून वापस दिलेला आहे सरांनी. वा वा, पहिल्यापासून क्लिअर ठेवतोय आणि तू आता, आहे ना? मराठीचा बाकी बघा, मराठीचा आणि मॅथचा बाकी. 2 चेक केले वाटतं ना? 2 चेक केले बरोबर आहे. आणि 2-3 बाकी. चालेल. यावेळेस खरंच 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 माझा सोनू जीव लावून अभ्यास करतोय. मला खरंच खूप आनंद होतोय. तो त्याच्या मनाने अभ्यास करतो. ते अभ्यास कर मनाची गरजच पडत नाही 9वीत गेल्यापासून तो. आणि हे बघा, या आहे आमच्या नोटबुक. म्हणजे आमच्या नोटबुक वरती पण आमच्या स्कूलचंच नाव आहे. म्हणजे आम्हाला जर आपण बुक्स, काही काही शाळामध्ये काय असतं, बुक्स आपण स्कूलमधून घेतो आणि नोटबुक्स आपण बाहेरून घेतल्या चालत्या. पण आमच्या स्कूलमध्ये नोटबुक्स पण स्कूलकडूनच घ्यावं लागत असत्या. म्हणजे कोणत्या मुलाची छोटी होती, कोणाची मोठी होती, किंवा कुणाची अगोदर संपती, कुणाची शेवटपर्यंत चालते, तसं होऊ नये म्हणून सगळ्यांची सारखी नोटबुक आहे. तर हे बघायचं आपल्याला जन विकास एज्युकेशन सोसायटी म्हणजे ही संस्था आहे. आणि या संस्थामध्ये खूप साऱ्या शाळा आहेत आमच्या. म्हणजे भोकरदममध्ये आमचे पायोनियर, सिल्लोडला वेगळी शाळा आहे डेक्कन नावाची, तर ती लिहिलेली आहे याच्यावरती. तर अक्षर कसं काढलं दाखवून सगळ्या ताईंना. एखादा तरी विषय झाला असेल ना मराठी सगळ्यात अगोदर. दाखव मराठीचं दाखवा ताई, मराठीचं अक्षर बघा. नाही दाखव ताई, पण त्या तुला काहीतरी सांगा ना कमेंटमध्ये की सोनू तू असं कर, सोनू तू तसं कर. तर ताई त्याचा असा अक्षर आहे बघा. तो आता 9वीला गेला, पहिलीच्या मुलासारखं अक्षर म्हणजे काढतो. किती दिवसांना लिहिल्याच्या नंतर हात वळत नाही ना. तसं नसतं बाळा. पप्पा कधीच लिहित नाही, तरी पप्पाचं अक्षर कसं आहे सोनू. तू एक ना शुद्ध लेखनला बी कर बाळा. तर सोनू सांगत आहे की तू एक शुद्ध लेखनला बी कर. इंग्लिशचे दाखव. इंग्लिश तर इंग्लिशचं अजून झालंच नाही चालू. ही जुनी माझी एप्रिल महिन्यामधली, तेव्हा घेतली होती ना मागे, तेव्हा लिहिलेली. अच्छा, तर असे आहे बघा सोनूचे वह्या आणि पुस्तकं. ताई कमेंट करून सांगा तुम्हाला आवडले का. आणि ह्या व्हिडिओला सगळ्यात जास्त कमेंट आल्या पाहिजे, कारण की सोनूचा 9वीचा व्हिडिओ आहे. त्याला म्हणा छान छान अभ्यास कर. तर सगळ्यांनी त्याला व्यवस्थित कमेंट करून सांगा. तर त्याचे वह्या पुस्तक आवडले का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग आपला इथंच संपवते. धन्यवाद, बाय.